गोट्याची गोष्ट. नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, गोट्याची गोष्टचा सेकंड एपिसोड वेळ न घालवता चालू करूया. चला मग. आपण पहिल्या एपिसोड मध्ये गोट्याची टोटल हिस्ट्री ऐकली. त्याची मुंबईला जाण्यासाठी एक अट होती. त्याने ती अट त्याच्या मुंबईला राहणाऱ्या खास मित्र केतन याला सांगितलेली. अट अशी होती की जोपर्यंत त्याला डी सिरीजच्या ऑफिसमध्ये काम नाही मिळत तोपर्यंत तो मुंबईला काय जाणार नाही. झालं असं की गोट्याने आपली काही गाणी रेकॉर्डिंग आणि स्वतःची लेखी आपले मित्र केतनला दिली होती. कारण केतनचे मामा डी सिरीजच्या ऑफिसमध्ये काम करायचे आणि केतनने ते मामाला पटवून गोट्यासाठी जॉबची रिक्वेस्ट केली होती. पण केतनचा मामा या दोघांना 1 वर्षापासून मामा बनवत होता. शेवटी एक दिवस गोट्याचा सारखा कॉल आणि मेसेजने केतन वैतागून गोट्याला खोटं बोलून मुंबईला बोलवतो. पण गोट्या इकडे गावी फुल ढगात पोचलाय. गावात त्याने सर्व पोरांना चायनीजची पार्टी, मोठ्यांना दारू आणि म्हातारांना वेड पिक्चर दाखवून सर्वांना सुख कळवले. याच्यात गोट्याचे वडील म्हणजे आपले जनार्दन याने ही बातमी बारीक स्माइल करून एक्सेप्ट केली. पण जेव्हा त्याला कळालं की हा मुंबईला गाणं गाण्यासाठी चाललाय तर मग त्याने ही बातमी इग्नोर केली. आपला गोट्या झाला फुल ऑन रेडी. सकाळी 11:30ची बस होती श्रीवर्धन वरून मुंबईला. आता गोट्या जसा घराच्या बाहेर पडत होता तेवढ्यात त्याच्या मनात आलं की ऍटलीस्ट जाताना तरी जनार्दनला हाक मारून जावं. जसा गोट्या परत मागे फिरला तसा समोर जनार्दन उभा होता. फुल शांत मध्ये बॅकग्राऊंड झाला. 5 मिनिटं गेली पण ह्या दोघांच्या घशात कोणीतरी आंबलेलं वांग्याचं भरीत भरल्यासारखं झालं. मग शेवटी जनार्दनच म्हणाला, मुंबईला चाललायस तर कुठे ऑफिसमध्ये काम कर, गाणं बाणं गाऊ नकोस. काय नाही होणार गाणं गाऊन, समजलं. एकदम टिपिकल बॉलिवूडच्या बापासारखा डायलॉग चिपकवला. इकडे गोट्याने आपला राग मजबूत कंट्रोल केला आणि म्हणाला, मला मुंबईला ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जायचं असलं असतं ना तर मी कधीच गेलो असतो. मी लवकरच बनेन एक प्रसिद्ध गायक. चुप रे नालायक, जनार्दनने रिप्लाय दिला. जाता जाताना पण गोट्याने बापाच्या शिव्या नेहमीप्रमाणे सारखं ऐकलं. गोट्या इग्नोर करून जसा ओट्यावर आला बघतो तर काय, अख्खा गाव त्याच्या समोर उभा आहे. बॅकग्राऊंड मध्ये बाहुबलीचा जय जयकारा आणि जनार्दनचा अंगात तिकडे कांतारा. बॅकग्राऊंड म्युझिक सोबत आपला प्रभास म्हाताऱ्यांचा घामाचा घेऊन वास निघाला. बसमध्ये विंडो सीट आणि इयरफोन मध्ये सोनू निगमचं गाणं अभी मुझ में कहीं ऐकून मस्त स्वप्न रंगवत होता की तेवढ्यात कोणी बाजूला येऊन दादा दादा ओढायला लागलं. गोट्याने एका साईडचं इयरफोन काढून बोलला, काय रे काय झालं? काका काका विंडो सीट द्या ना, मला उलटी येते, उगाच तुमच्या कपड्यांवर रट होईल. गोट्याने आपल्या हृदयावर त्याची उलटी पलटी करून त्या पोराला विंडो सीट दिली. मग काय, रागात त्याने पूर्ण प्रवासामध्ये सोनू निगमचं नाही तर ढिंच्याक पूजाचं गाणं ऐकलं. पनवेलला गाडी जेवायला थांबली. गोट्याने दाबून मिसळपाव, पुलाव आणि डेझर्टमध्ये कलिंगड खाल्लं. मग जसा जसा स्पीड ब्रेकर आला इकडे पोटात फुल राडा झाला. कसं बसं गोट्याने कंट्रोल केलं आणि केतनच्या सांगण्यानुसार तो दादरला उतरला. मग 5Gच्या स्पीडने दादरच्या रेल्वे स्टेशनच्या शौचालयामध्ये त्याने आपला बॉम्ब फोडला. फ्रेश होऊन शौचालयाच्या बाहेर येऊन गोट्या मुंबईकडे मोठी स्माइल करून बघत होता की तेवढ्यात त्याला परत एक शेवटची कळ लागली. पहिल्यांदाच मुंबईला आलेला गोट्या आणि हे शौचालयाचं त्याला दर्शन भेटलं. आता पुढे त्याच्या मित्राच्या घरी जाण्याचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. तर विसरू नका याचा 3रा भाग ऐकायला. टॅक्सीमध्ये हरवला फोन. तोपर्यंत धन्यवाद.